मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये 20 मिनिट चर्चा झाली। काल रात्री उशिरा एका खासगी कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली। अतिवृष्टीनंतर मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवला नाही। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकसभेमध्ये माहिती। अतिवृष्टीमुळे राज्यात 14 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये शेतीचं नुकसान, केंद्राला 1,10,309 हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती। राज्याने केंद्राकडे एक प्रस्ताव आधीच पाठवलाय आणि त्यानंतर केंद्राच्या पथकाने पाहणी केली। मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिवांची माहिती। दुसऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रस्तावावर उद्या दिल्लीमध्ये बैठक, अशी सचिवांची माहिती। राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव मदतीचा पाठवण्यात आलेला आहे। प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यात नुकसानीची पाहणी, मदतीच्या प्रस्तावासंदर्भातील मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्टीकरण। केंद्र आणि राज्याचा योग्य ताळमेळ बसला नसेल म्हणून अतिवृष्टी आणि पुराच्या मदतीने प्रस्ताव गेलेला नसेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू। राज्य सरकारने अद्याप केंद्राकडे प्रस्ताव न पाठवल्याने सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहायला राज्य सरकारकडे वेळ नाही। सरकार निवडणुकांमध्ये मग्न। अतिवृष्टीच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे न गेल्याने खासदार निलेश लंके यांची राज्य सरकारवरती टीका। राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज केवळ एक आठवडाच चालणार। 8 ते 14 डिसेंबर या दरम्यान हिवाळी अधिवेशन चालेल। रविवारी देखील अधिवेशनाचं कामकाज राहणार सुरू। काही लोक राजकीय कारणाने पर्यावरणवादी झाले। जास्तीत जास्त झाडं कशी वाचवता येऊ शकतात याबाबत विचार सुरू आहे। तपोवनातील वृक्षतोडीवर होणाऱ्या टीकांना फडणवीसांचं हे उत्तर। तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात समोपचाराने तोडगा काढायला हवा। अजित पवार यांच्याकडून सयाजी शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन। ट्विट करत अजित पवार यांची प्रतिक्रिया। तपोवनातील वृक्ष पुनर्रोपणासाठी 1.5 कोटींच्या यंत्र खरेदीचा घाट। यंत्र खरेदीसाठी पालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केल्याची माहिती। वृक्षतोडीला विरोध असताना पालिकेकडून यंत्र खरेदीची तयारी। वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध अद्यापही कायम। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधातील लढ्याला कलाकारांचा पाठिंबा। अभिनेते सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वात कलाकारांचं तपोवनात निषेध आंदोलन। अभिनेत्री अनिता दाते, चिन्मय उदगीरकर यांचा आंदोलनामध्ये सहभाग। तपोवन या पाठोपाठ आता नाशिकच्या सोमेश्वर जवळ होणारा जॉगिंग ट्रॅकही वादात। शेकडो झाडांच्या मधून कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्याचा घाट। कुणाच्या मागणीवरून ट्रॅक तयार करताय? शिवसेनेचे माजी नगरसेवक विलास शिंगत यांचा हा सवाल। नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतोय महत्त्वाचं। कायद्याअंतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेतं आणि घेत राहील। नेत्यांच्या नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका। निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर नेत्यांनी नाराजी केलेली व्यक्त। सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरलाच। 24 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसह काही प्रभागांमधील निवडणुका 20 डिसेंबरला होणार। निवडणुका पारदर्शी होण्यासाठी एकत्र मतमोजणीचा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल। नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांवरती सामन्यातून टीका। निवडणुका खेळखंडोबा आणि दिवसही वैराचा। मतमोजणी 19 दिवस पुढे गेली, त्यामुळे रात्रच नव्हे दिवसही वैराचा। सामनामधून ही टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वॉर्ड आरक्षणावरती थोड्याच वेळात मुंबई हायकोर्टामध्ये वॉर्ड आरक्षण आणि सीमांकन या प्रश्नावरती सुनावणी पडणार पार। काही ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडल्याने जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता। 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली।